आणि आता थेट जाऊयात विजय वडेट्टीवार बोलतायत तिथे. झालेल्या नगर परिषदेमध्ये मी जीव ओतून काम केलं. नगण्य असा सहभाग खासदारांचा त्या ठिकाणी होता. हे तिथल्या आमदार खासदारांना माहीत आहे, आपल्या जनतेला माहीत आहे. त्यामुळे त्यानंतर जे काय नगराध्यक्ष झाले, उपनगराध्यक्ष झाले, हे सर्व त्यावेळेस आलं तर आम्ही विचार विनिमय करून मी जरी मेहनत केली असली तरी हे केलं. याही निवडणुकीमध्ये जवळपास 60 जागेपर्यंत आमच्या दोघांच्या सह्यानंतरच एबी फॉर्म वितरित झाला. त्यांनी सही केली, माझी सही झाली आणि प्रदेशाध्यक्षांचा आदेश होता की जिल्ह्यातील दोनही नेत्यांच्या संमतीनेच उमेदवारींचं वाटप झालं पाहिजे. आणि जवळपास 60 जागेवर दोघांनी सही करून आम्ही उमेदवार ठरवले. 6 जागेमध्ये ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस वसंतराव पुरकेजी त्यांच्याकडे गेलेत आणि त्यांनी फार तांडव करून माझ्या जवळच्या जे शिवानीताई बरोबर लोकसभेच्या उमेदवारीसाठी गेले त्यांचे तिकिटासाठी त्यांनी प्रचंड आग्रह धरला, त्यांचे तिकीट कापायसाठी, आणि ते सक्सेस झालं. मी फार उगीच भांडण पक्षातला काहीतरी वाढवू नये म्हणून मी शांत राहिलो आणि त्यातील 2 लोक निवडून आले आणि त्यामुळेही प्रचंड नुकसान पक्षाचं त्या ठिकाणी झालं. आणि मला वाटतं की मला वाटतं कुठलंही भांडण नाही, त्यांचा गैरसमज आहे. मी काय मेहनत घेतली आणि मी कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही. स्वतःहून ते नगरसेवक तिथे आलेत